नमस्कार मंडळी, मी मेघाज इझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। हॅलो मंडळी, तर मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे मस्त अशी रेसिपी जी ते 2 महिने टिकणार आहे आणि खायला खूप टेस्टी लागते। आजची रेसिपी एकदम चटपटीत अशी आहे, तर प्रवासात किंवा महिनाभर मुलांसाठी मधला खाऊ देण्यासाठी हे अशा पद्धतीचे तुम्ही करून ठेवू शकता। त्याच्यासाठी मी इथं पाऊण कप मूग डाळ घेतलेली आहे। डाळीमध्ये न धुताच पाणी घालून भिजत ठेवली, कारण आपण नंतर परत हे धुवून घेणार आहोत। त्याच्यानंतर इथं मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे। मैद्याच्या पिठाऐवजी तुम्ही इथं गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा वापरू शकता। त्याच्यानंतर मी इथं पाऊण चमचा ओवा घेतलेला आहे, तोही आपल्या हाताने असं क्रश करून घालायचा आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा मीठ घातलं। त्याच्यानंतर इथं 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे, तर तेल याच्यापेक्षा जास्त नाही घालायचं, 2 चमचे तेल पुरेसं आहे। तर आपल्या रेग्युलरच्या चमच्याने 2 चमचे तेल घालून हे छान मस्त असं आपल्याला पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे। असं केलं ना, आपण जो पण पदार्थ बनवतो एकदम तो छान खस्ता बनतो। त्याच्यामुळे अशा पद्धतीने मोहन घालायचं। तेलाऐवजी तुम्ही इथं तूपही वापरू शकता, त्यानेही छान टेस्ट येते। तर आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर एक 3-4 मिनिटं हे पीठ मळून घ्यायचं आणि पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, थोडंसं लूज हे पीठ मळायचं आहे आपल्याला। आपण चपातीचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ ठेवायचं आणि नंतर हे झाकून पीठ ठेवायचं थोडा वेळ। तोपर्यंत आपण एक मसाला बनवतोय। त्याच्यासाठी मी इथं 1 चमचा बडीशेप घेतलेला आहे, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरं, 10-12 मिरं आणि 4 लवंग घेतले आहेत। लवंगमुळे खूप छान टेस्ट येते आणि हा मसाला ना तुम्ही कोणत्याही कचोरीमध्ये वगैरे वापरू शकता, मग ती वाटाण्याची असू दे किंवा मुगाची डाळीची वगैरे असू दे किंवा कोणतीही बटाटाची असू दे किंवा कांद्याची कचोरी असू दे, याच्यामध्ये हा तुम्ही मसाला वापरू शकता। याच्यामुळे खूप छान टेस्ट येते। तर हे सर्व भाजून घ्यायचं, फक्त वास येईपर्यंत भाजायचं आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून ते थंड करून घ्यायचं। त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा मोठा मोठा मसाला करून घ्यायचा आहे। आता मी इथं घेतलेली आहे शेव, तर ही ना मी रतलामी शेव घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये मिऱ्याची क्वांटिटी जास्त असते। त्याच्यामुळे मी फक्त 10-12 तिथे मिरे वापरलेले आहेत। जर तुमच्याकडे प्लेन शेव असेल तर तुम्ही मिऱ्याची क्वांटिटी डबल करा। आणि त्याच्यानंतर ही जी शेव आहे ती मी पाऊण कप घेतली आणि मिक्सरमध्ये अशा पद्धतीने मोठं मोठं ह्याला फिरवून घेतलेलं आहे। तर ना इथं तुम्ही शेव ऐवजी फरसाण वापरू शकता, ते खट्टा मिठा फरसाण किंवा आपला साधा फरसाण वगैरे असतो ते वापरू शकता किंवा दुसरी कोणतीही शेव वगैरे वापरू शकता। तर ही मीडियम जाड अशी शेव आहे, तर तुम्ही बारीक शेव इथं वापरू शकता, पण ते मग मिक्सरमध्ये फिरवण्याची काहीच गरज नाही आहे। त्याच्यानंतर मी परत पाऊण कप शेव घेतली आणि हाताने असं चुरून बारीक केलेलं आहे। त्याच्यानंतर इथं मी 3 तास मूग डाळ भिजत ठेवली होती। मूग डाळ बघू शकता तुम्ही सॉफ्ट झालेली आहे। सर्व पाणी आता याचं काढून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला इथं एक पॅनमध्ये 1 चमचा इतकंच तेल घालायचं आहे, छोट्या चमच्याने 1 चमचा। आता तेलामध्ये आपल्याला 1/8 म्हणजे पाऊण चमच्याच्या अर्ध हिंग घालायचं। त्याच्यानंतर ही सर्व डाळ घालायची, डाळीमधील पाणी सर्व काढून मग डाळ घालायची आहे। सोबत लहान 1 चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ, सोबतच इथं मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। हे सर्व घालून आपल्याला हे 3-4 मिनिटं छान परतवून घ्यायचं आहे। मूगमधील जे काही पाणी आहे ते पूर्ण निघेपर्यंत आपल्याला हे बारीक गॅसवरती परतवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता मूग डाळ आपली छान अशी कोरडी झालेली आहे। ह्याच्यासाठी ना एक 5-6 मिनिटं लागतात। एकदम लो फ्लेमवरती ही प्रोसेस करायची, म्हणजे पूर्ण कोरडं झालं पाहिजे, कारण आपण 1 महिना किंवा 2 महिने स्टोअर करण्यासाठी हे बनवतोय। त्यामुळे याच्यातील पाण्याचा जो काही अंश आहे तो निघून गेला पाहिजे। त्याच्यानंतर मी जो मसाला बनवला होता तो टाकला, शेव टाकली, त्याच्यानंतर पाऊण चमचा लिंबू सत्व टाकलेला आहे आणि सोबतच इथं अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथं लिंबू सत्व मी याच्यासाठी टाकले कारण आमचूर पावडर माझ्याकडे नव्हती म्हणून टाकलेलं आहे, आणि थोडंसं हे खट्ट मिठच छान लागतं त्याच्यामुळे टाकलं। आणि त्याच्यानंतर मी 2 चमचे इथं चिंचगुळाची चटणी टाकलेली आहे। आता हे परत आपल्याला 1-2 मिनिटं ना परतवून घ्यायचं आहे आणि छान मसाला आपल्याला अशा पद्धतीने कोरडा करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपल्याला कोरडा मसाला करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली जी कचोरी आहे ती 1-2 महिने अजिबात खराब होणार नाही। तर अशा पद्धतीने हा मसाला करून घ्यायचा। मसाला थंड होऊ द्यायचा आहे। तोपर्यंत आता एक अर्धा तास तरी झालेला आहे आणि आपलं पीठही छान मुरलेलं आहे। आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। त्याच्या अगोदर मी इथं एका कढईमध्ये तेल घालून घेतलं। तर ना मी इथं भरपूर तेल आधीच वापरते आहे, कारण आपल्याला पटपट कचोरी तळता येतील। कारण आता आपण कचोरी
कडक होण्यासाठी 4 ते 5 मिनिटं तळतो, तर जास्त वेळ लागू नये म्हणून मी तेल जास्त घातले. तुम्ही थोडं कमी घातलं तरी चालेल. त्याच्यानंतर हे पीठ जे मळलेलं होतं ते एकदा आपण थोडंसं पिठाचा किंवा तेलाचा हात लावून तुम्ही मळून घ्या, कारण पीठ आपण आधीच सैलसर असं मळलं होतं. कचोरी फुटू नये म्हणून आपण पीठ सैलसरच मळायचं आहे. हे मी आधीच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ह्या टिप लक्षात ठेवा, म्हणजे तुमची कचोरी फुटणार नाही. तर इथं ना पीठ आपण एकदा हलकंसं मळून घ्यायचं आहे, हाताला थोडंसं पीठ लावून. तर ते मस्त असं मौसूत आपलं पीठ झालेलं आहे. 1 मिनिटभर मळलं. त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने एक चपातीचा गोळा आपण घेतो तेवढा हा गोळा काढून घेतलेला आहे. तर इथं मी तुम्हाला 2 पद्धतीने सांगणार आहे. त्यातली ही पहिली पद्धत आहे. त्याच्यामध्ये ना तुम्ही चपाती इतका गोळा घ्यायचा आणि थोडंसं पीठ लावून ह्याला ना मोठं असं लाटून घ्यायचं. आपण रेग्युलर जसं चपाती करतो त्याच्यापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं, कारण जी कचोरी असते ती त्याचं वरचं जे कवर असतं ते हलकंसं जाड असतं, त्याच्यामुळे थोडंसं जाडसर ठेवायचं. त्याच्यानंतर ग्लासने अशा पद्धतीने आपण याच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. तर ही सोपी पद्धत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्याच्यानंतर काय करायचं, एखादी पुरी अशी घ्यायची आणि याच्यामध्ये जितका बसेल तितका मसाला घालायचा. आता ह्या ड्राय कचोरीमध्ये ना मसाला थोडा जास्त असतो आणि जो आपण रेग्युलर मटरची वगैरे कचोरी करतो त्याच्यामध्ये मसाला थोडा कमी भरायचा असतो, जेणेकरून ते फुगायला हवं याच्यासाठी. तर अशाच पद्धतीने तुम्ही याची मोठी कचोरी करू शकता. तर अशा पद्धतीने करायचं आणि एक्स्ट्रा जर पीठ असेल तर काढून घ्यायचं किंवा अशा पद्धतीने सील करून हे तुम्ही ठेवू शकता. तर मी इथं छोट्या छोट्या कचोरी करत आहे, जेणेकरून हे खायला इझी पडतं आणि मग अर्ध वगैरे कचोरी राहिली की मग ती मऊ पडून जाते. त्याच्यामुळे छोट्या छोट्या कचोऱ्या केल्या की जे ते त्याच्या हिशोबानं खातं. त्याच्यानंतर ही दुसरी पद्धत, हातानेच एक गोळा घेऊन आपण पसरवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने जे आपण मसाला केला होता तो भरून घ्यायचा आहे. आणि हे कचोरी करताना एक लक्षात ठेवायचं की व्यवस्थित सील करून घ्यायचं अशा पद्धतीने चिमटून त्याला, नाहीतर काय होतं मग नंतर ती कचोरी तेलामध्ये सुटू शकते. तर अशा पद्धतीने मी सर्व मिनी कचोरी बनवून घेतलेल्या आहेत. तर त्याच्यानंतर तेल हलकं गरम करायचं, खूप जास्त गरम अजिबात करायचं नाही. तर मी आधी इथं अर्ध्या कचोरी करून घेतल्या आणि मग त्या तळायला घेतल्या, जेणेकरून ते तळेपर्यंत माझ्या दुसऱ्याही कचोऱ्या भरून होतील. तर तेल एकदम कमी गरम असताना हे कचोरी घालायची आहे त्याच्यामध्ये आणि एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला कचोरी तळायची आहे. जोपर्यंत कचोरी वरती येत नाही तोपर्यंत त्याला अजिबात धक्का लावायचा नाही. जेव्हा ते वरती येतील तेव्हा त्याच्यानंतरच आपल्याला हे अलटी-पलटी करून व्यवस्थित कचोरी तळून घ्यायच्या आहेत. तर आपल्याला ना ही सर्व प्रोसेस लो फ्लेमवरतीच करायची आहे, त्याच्यामुळे वेळ लागू शकतो. 5-6 मिनटं तरी लागतील. पण सुरुवातीचे 1-2-3 मिनटं कचोरीची जी फ्लेम आहे ती एकदम लो ठेवायची आणि त्याच्यानंतर तुम्ही मिडियम फ्लेमवरती ह्याला छान कलर येईपर्यंत फ्राय करू शकता. तर हे छान उलटं-पलटं करत आपल्याला फ्राय करायचं आहे. आणि बघा इथे काय होतं, वरून जी कचोरी आहे ती एकदम छान टम्म फुगलेली आहे आणि एकदम कमी त्याचं कवर असल्यामुळे ती उलटी होत नाही. तर त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का, अशा पद्धतीचा जो झारा असतो त्याच्यामध्ये कचोरी घ्यायच्या आणि ज्या साईडने व्यवस्थित भाजल्या नाही आहेत त्यांना अशा पद्धतीने ठेवून मग तेलामध्ये असं ठेवून द्यायचं. मग त्या खालच्या साईडने छान अशा फ्राय होतात. तर इथं बघू शकता 1-5-6 मिनटं झालेले आहेत. मस्त अशा आपल्या कचोऱ्या फ्राय झालेल्या आहेत. तर आपल्याला ना हे आता कचोरी काढून घ्यायच्या आहेत आणि हे अजिबात तेल वगैरे जास्त पित नाहीत. मोहन वगैरे आपलं बरोबर आहे त्याच्यामुळे, आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आता दुसऱ्यांदा जेव्हा कचोरी टाकते तेव्हा मी गॅस बंद केला होता, कारण तेल ऑलरेडी तापलेलं असतं आणि खूप जास्त तापलेलं तेल नको आहे म्हणून मी 1 मिनिटभर ते गॅस बंद करून ठेवला आणि त्याच्यानंतर उरलेल्या कचोरी याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि त्याही आपल्याला अलटी-पलटी करून छान 5-6 मिनटं तळून घ्यायच्या आहेत. तर बघा इथं एका साईडने व्यवस्थित भाजलेल्या नाहीत, कारण त्या फुगून अशा वरती येतात. त्यामुळे मग त्याला ना अशा पद्धतीने करून आपण तळू शकतो. 1-2 मिनटं तेलामध्ये ठेवायचं म्हणजे दुसऱ्या साईडने छान भाजतात. जर तुम्हाला कलर डार्क हवा असेल तर नंतर तुम्ही गॅस थोडा मोठा करायचा आणि अशा पद्धतीने थोडेसे डार्क कलरच्याही कचोरी करून घेऊ शकता, ते जेणेकरून ते दिसायला छान दिसतात. तर कचोऱ्या ना खूप छान झाल्या होत्या. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि 1 ते 2 महिना या कचोऱ्या टिकतात. त्यामुळे ना मग तुमचं परत 1-2 महिन्याचं टेन्शन जातं आणि मुलेही छान आवडीने खातात. तर नक्की ट्राय करून बघा. बघू शकता किती सुंदर दिसते आहे कचोरी. आतूनही मसाला आपण भरपूर भरलेला आहे आणि छान खस्ता अशी कचोरी झालेली आहे. त्यामुळे ना टेस्टलाही खरंच खूप छान लागत होते. हे तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता, एकदम भारी लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.